Hello everyone. Today we are going to see about the prepositions, that is शब्दयोगी अव्यय. इंग्रजी भाषा शिकताना आपल्याला शब्दयोगी अव्ययांची फार गरज पडते. ॲक्च्युली आपण कॉमनली हे अव्यय वापरत असतो. पण नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी हे शब्दयोगी अव्यय वापरले जातात, म्हणजेच प्रेपोजिशन्स वापरले जातात. त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध म्हणजे स्थळ, वेळ, स्थिती इत्यादी दाखवणाऱ्या शब्दांना प्रेपोजिशन असं म्हणतात. ओके, म्हणजेच शब्दयोगी अव्यय म्हणतात. प्रेपोजिशन्स कसे आहेत? प्लेस, टाइम, पोझिशन दाखवण्याचं काम करतात. आता पहा एक्झाम्पल्स काही आहेत. ॲट, बाय, टू, फॉर, फ्रॉम, इन, ऑन, ऑफ, अप, अंडर, बिलो, अबाव, बिटवीन, अमंग, विथ, नियर, ओव्हर, आफ्टर, बिफोर, इनटू, अक्रॉस, अलॉंग, थ्रू, एक्सेट्रा 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 अँड सो मच. खूप सारे प्रेपोजिशन्स आहेत जे आपण वापरत असतो. ओके, आता आपण पाहूया की या प्रेपोजिशनचा वापर कसा करायचा आहे. इन आणि ऑन. इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर. ओके, आपण कॉमन भाषेमध्ये इन आणि ऑन सारखे सारखे वापरत असतो. दिस यूज टू शो टाइम अँड प्लेस. इन, ऑन, टाइम आणि प्लेस. प्लेस जागा दाखवते आहे की कुठं आहे, काय आहे ते. ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया. माय मदर वॉज देअर इन जुलै. माय मदर वॉज देअर इन जुलै. माझी आई जुलैमध्ये तिथे होती. राधा मीट मी ऑन मंडे. पहा, इन आणि ऑनचा वापर कसा. इन म्हणजे खाली आणि वरच, नाही तर कुठे कसा वापर करतो. माय मदर वॉज देअर इन जुलै. आता वरील उदाहरणात काय झालं, इन आणि ऑन टाईम हे वेळ आणि काळ दाखवण्यासाठी वापरले गेलेले. वेळ दाखवली की कधी, कुठे, काय ते. ओके, इन द मॉर्निंग ऑन थर्सडे. ओके, इन द मॉर्निंग ऑन थर्सडे. इन द मॉर्निंग म्हणजे काय, सकाळी. इन द मॉर्निंग सकाळच्या आत नाही, सकाळी. आणि ऑन थर्सडे म्हणजे गुरुवारी. ओके, फॉर एक्झाम्पल्स पाहूया काही. द मंकी इज ऑन द रूफ. मंकी कुठे आहे, छप्परावर आहे. माय बुक्स आर ऑन द टेबल. माझी पुस्तकं टेबलवर आहेत. द रिझल्ट वेअर डिस्प्लेड ऑन द नोटीस बोर्ड. रिझल्ट कुठे डिस्प्ले होणार आहे, नोटीस बोर्डवर डिस्प्ले होणार आहे. वी आर इन द क्लास. आम्ही क्लासमध्ये आहोत. ही वॉज इन द मुंबई एस्टरडे. तो काल मुंबईमध्ये होता. ओके, आता आपण इन आणि ऑनचा वापर पाहिला. आता दुसरं जे आपण वापरतो कॉमन ते आहे ॲट. ॲटचा अर्थ काय होतो, कडे, मध्ये, जवळ, वाजता. अशा बरेच अर्थ हे प्रेपोजिशन्स वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन्स आर लुकिंग ॲट द ब्लॅकबोर्ड. मुले फळ्याकडे पाहत आहेत. ओके, केदार इज ॲट द गेट. केदार कुठे आहे, फाटकाजवळ आहे. फळ्याकडे, फाटकाजवळ. मधू मीट मी ॲट माय ऑफिस. मधू मला कुठे भेटणार आहे, माझ्या ऑफिसच्या जवळ किंवा माझ्या ऑफिसच्या ठिकाणी. आता वरील वाक्यामध्ये काय केलं आपण, ॲटचा अर्थ काय काय घेतला आहे, कडे म्हणजे तिथं दिशा कळते आपल्याला, ठिकाण कळतं, जवळ, मध्ये असं आहे. ओके, आता काही वी विल सी अनादर एक्झाम्पल्स. वी गो टू स्कूल ॲट 11 o'clock एव्हरी डे. आम्ही दररोज सकाळी 11 वाजता शाळेत जातो. मोनिका गेट्स अप ॲट सनराईज. मोनिका सूर्योदयानंतर उठते. आय स्लीप अर्ली ॲट नाईट. मी रात्री लवकर झोपते. वरील वाक्यामध्ये ॲटचा अर्थ काय घेतो आपण, वाजता, च्या वेळी असा घेतो. ओके, तर तुमचा जो प्रेपोजिशन्स आहे त्याचा जो अर्थ आहे तो प्रत्येक वाक्यातल्या वापरानुसार बदलत जातो. बिफोर अँड आफ्टर. बिफोर म्हणजे पूर्वी, अगोदर, समोर. आफ्टर म्हणजे काय, नंतर, मागोमाग, मागे. फॉर एक्झाम्पल, मंडे कम्स बिफोर ट्यूजडे. मंडे हा ट्यूजडेच्या आधी येतो. ही डज नॉट गो आउट बिफोर 7 o'clock. तो 7 वाजण्याच्या आधी बाहेर जाऊ शकत नाही. द टीचर स्टँड्स बिफोर द प्युपिल. प्युपिल म्हणजे विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. टीचर स्टँड्स बिफोर द प्युपिल. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आहेत. मंडे कम्स आफ्टर संडे. मंडे कधी येतो, संडेच्या नंतर येतो. ही रिचेस होम आफ्टर 6. तो 6 वाजल्यानंतर घरी पोहोचतो. द डॉग इज रनिंग आफ्टर द बॉय. कुत्रा मुलाच्या मागे पळत आहे. नाव विल सी अनादर विथ और विथ. विथचा अर्थ काय होतो, ने, सह, बरोबर. फॉर एक्झाम्पल,
वी सी विथ आर आईज. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो. आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. कट द ब्रेड विथ द नाईफ. या सुरीने पाव काप. आय वॉज विथ राणी लास्ट इव्हिनिंग. मी काल संध्याकाळी राणी बरोबर होते. हू लिव्ज विथ यू. तुमच्याबरोबर किंवा तुझ्यासह कोण राहतो किंवा राहते. माय पॅरेंट्स लिव्ह विथ मी. माझे आईवडील माझ्याबरोबर राहतात. आता पुढचं प्रिपोजिशन आहे अराउंड. अराउंड म्हणजे सभोवती, च्या भोवती. चिल्ड्रन डोंट सीट अराउंड द फायर. मुलांनो, आगीच्या भोवती बसू नका. ओके, इथं काय आहे? अराउंड म्हणजे काय? भोवती, सभोवताली. वी डोंट थ्रो डर्टी थिंग्स अराउंड द हाऊस. आम्ही घाणेरड्या वस्तू घराच्या भोवती फेकायच्या नाहीत. पुढचं जे हे आहे प्रिपोजिशन ते काय आहे? बिहाइंड. पहा, डे टू डे आपण वापरतच असतो शब्द. बिहाइंड म्हणजे काय? मागे. ही हाइड्स बिहाइंड द कबर्ड. तो कपाटा मागे लपतो. सुजाता वॉज बिहाइंड राणी इन द रनिंग रेस. सुजाता ही राणीच्या मागोमाग होती. कुठे? रनिंग रेसमध्ये. धावण्याच्या शर्यतीत सुजाता राणीच्या मागे होती. आता पहा, पुढचं जे प्रिपोजिशन आहे ते आहे फॉर. फॉर तर आपण कॉमन वापरतो. आपल्या प्रत्येक शब्दामध्ये, वाक्यामध्ये फॉर असतं. फॉर म्हणजे काय? च्या करता, च्यासाठी, च्या वेळ. आय वर्क हार्ड फॉर माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबासाठी जास्त कष्ट करते. डोंट वेट फॉर मी. माझ्यासाठी वाट पाहू नका. मिसेस काळे वर्क्स फॉर 7 hours एव्हरी डे. मिसेस काळे दररोज 7 तास काम करतात. आता फॉरमध्ये काय कळतं आपल्याला? किती काळ आणि त्याची किंमत. दोन्हीचा अर्थ आपण फॉर वापरतो. ओके. आता पुढचं जे आहे ते ऑफ. OF ऑफ. ऑफचा अर्थ काय होतो? चा, ची, चे. या अर्थाने हा शब्द वापरतात. फॉर एक्झाम्पल, द रूफ ऑफ द हाऊस इज स्ट्रॉंग. रूफ ऑफ द हाऊस म्हणजे घराचं छप्पर हे कसं आहे? स्ट्रॉंग आहे. दीज आर द विंग्स ऑफ अ बर्ड. हे पक्ष्यांचे पंख आहेत. घराचं छप्पर स्ट्रॉंग आहे, हे पक्ष्यांचे पंख आहेत. म्हणजे चा, ची, चे या अर्थी आपण कोणता शब्द वापरतो? ऑफ. OF ऑफ. ओके. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी द्या. आय टेक अ कप ऑफ मिल्क एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी 1 कप दूध घेते. ओके, कळाला ऑफचा अर्थ. नाव नेक्स्ट प्रिपोजिशन इज बाय. BY बाय. बायचा अर्थ काय होतो पहा? ने. च्या जवळ, च्या शेजारी, च्या प्रमाणे, च्या वेळी. फॉर एक्झाम्पल, केदार गोज टू स्कूल बाय बस. केदार दररोज बसने शाळेला जातो. मीना इज सिटिंग बाय द विंडो. मीना विंडोच्या किंवा खिडकीच्या जवळ बसली आहे. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. आता तुझ्या घड्याळात किती वाजलेले आहेत? प्लीज कम हिअर बाय 9 o'clock. बरोबर 9 वाजता माझ्याकडे. प्लीज कम हिअर, माझ्याकडे किंवा प्लीज कम हिअर. ओके. पुढचं प्रिपोजिशन आहे इंटू. इंटूचा अर्थ होतो च्या आत, च्या बाहेरून आत. ओके. कुठून तरी बाहेरून एखादं एंट्री आत केली तर काय वापरणार आपण? इंटू. ओके. गीता इज इन द रूम. ओके. गीता कुठे आहे? रूममध्ये आहे. ठिकाण कळतं. गीता वेंट इन टू द रूम. गीता बाहेरून आत गेली आहे रूमच्या, तर काय वापरणार आपण? इंटू. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गती कळते, दिशा कळते. देअर इज अ लिटल वॉटर इन द टँक. खूप थोडंसं पाणी आहे टँकमध्ये. आता हेच वाक्य पहा. द क्रो ड्रॉप्ड स्टोन इन टू द जग. कावळ्याने जगमध्ये किंवा मगमध्ये, भांड्यामध्ये काय टाकलेले? दगड टाकलेले. इंटू म्हणजे काय? बाहेरून आत टाकलेली वस्तू. इनचा अर्थ काय होतो? प्लेन मेअर. इनचा अर्थ काय होतो? म्हणजे आत. मिकी. आता या वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की बाहेरून आत अशी जी गती आहे, दिशा आहे, पर्यावरण हे आहे, हे जे दाखवतो आपण त्याच्यामध्ये काय वापरला जातो? शब्द इंटू. या शब्दाचा किंवा या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. पुढचा आहे आउट ऑफ. आउट ऑफचा अर्थ होतो च्या मधून बाहेर, च्या पासून बाहेर. ही केम आउट ऑफ हिज ऑफिस. तो त्याच्या ऑफिसमधून बाहेर आलेला आहे. ही टूक हिज बुक आउट ऑफ हिज बॅग.
त्याने आपली पुस्तकं बॅगमधून बाहेर काढलेली आहेत. नथिंग ग्रीव आउट ऑफ द सीड्स. पिकामधून किंवा बियांमधून काहीही उगवून आलेलं नाही. द सीडलिंग्स ऑफ द पीपल ट्री वेअर ग्रोईंग आउट ऑफ द टेम्पल वॉल. आणि हे आहे सीडलिंग्स म्हणजे काय, बीज. बी कुठून उगवून आलेलं आहे, पीपल ट्रीचं बी कुठून उगवून आलेलं आहे, तर देवळाच्या भिंतीमधून पिंपळाचं झाडाचं बी उगवून आलेलं आहे. द व्हील कम आउट ऑफ द वेट मडी होल. जे चाक आहे त्या खड्ड्यामध्ये अडकलं होतं. मडी म्हणजे काय, चिखलाच्या खड्ड्यामध्ये, चिखल असलेल्या खड्ड्यात अडकलं होतं, ते बाहेर आलेलं आहे. पुढचं प्रिपोजिशन आहे थ्रू. च्यामधून, च्यातून किंवा आरपार. ओके. ही वेंट थ्रू द थिक फॉरेस्ट. तो दाट जंगलातून गेला, आरपार गेला म्हणजे पलीकडे गेला. ही पिप्ड थ्रू डोअर. त्याने दारातून डोकावून पाहिलं. रमेश वॉक थ्रू हिज फील्ड. रमेश त्याच्या शेतामध्ये चालत होता, च्यामधून चालत होता. ओके. त्याच्यानंतरचं प्रिपोजिशन आहे इन फ्रंट ऑफ, च्या समोर. देअर इज अ बॉय इन फ्रंट ऑफ द टेबल. तिथे एक मुलगा आहे जो टेबल समोर उभा आहे. माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ राम टेम्पल. माझं घर कुठे आहे, रामाच्या मंदिराच्या समोर आहे. पुढचं प्रिपोजिशन आहे अक्रॉस, च्या पलीकडे, लाव लांडून. देअर वॉज अ ब्रिज अक्रॉस द रिव्हर. तिथे एक ब्रिज आहे रिव्हरवर. ओके. माय हाऊस इज जस्ट अक्रॉस भिगवण स्ट्रीट. माझं घर भिगवण स्ट्रीटच्या जवळ आहे. त्याच्यानंतरचं प्रिपोजिशन आहे अलॉंग. अलॉंग म्हणजे कडेने, बाजूबाजूने. ही वॉक अलॉंग सी शोर. तो समुद्र किनारी चालत होता. द सन कीप्स मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन. हॉरिझॉन म्हणजे काय, क्षितिज. सूर्य क्षितिजाजवळून जात होता. ओके. देन अनदर प्रिपोजिशन इज बिसाइड, च्या बाजूला, च्या जवळ, च्या पाशी. माय फ्रेंड सिट्स बिहाइंड मी इन द क्लास. माझा जो मित्र आहे तो कुठे बसलेला आहे, माझ्या बाजूला, माझ्या जवळ. कुठे, क्लासमध्ये. ओके. सिट बिसाइड्स मी, माझ्या शेजारी बस. ओके. माझ्या शेजारी बस. विदाउट, पहा, माय फ्रेंड सिट्स बिसाइड्स मी म्हणजे काय, माझा मित्र माझ्या बाजूला बसलेला आहे. सिट बिसाइड मी म्हणजे काय, माझ्या जवळ बस. विदाउट पुढचा आहे प्रिपोजिशन विदाउट. विथ आउट. विथ म्हणजे च्या बरोबर आणि विदाउट म्हणजे विथआउट, विथच्या विरुद्ध. विथ म्हणजे च्या बरोबर, विदाउट म्हणजे च्या बरोबर नसणे, च्या शिवाय, च्या खेरीज. ही केम टू स्कूल विदाउट युनिफॉर्म. तो शाळेमध्ये युनिफॉर्म न घालता आलेला आहे. वी शॅल डू एव्हरीथिंग विदाउट टेलिंग द ग्रोनअप्स. आम्ही सगळं काही करूया आमच्या ग्रोनअप बरोबर काहीही चर्चा न करता. ओके. इथे काय आहे, विदाउट. विदाउट म्हणजे काय, सांगायचं नाही कोणाला. विथ म्हणजे काय, च्या बरोबर. आता हे जे प्रिपोजिशन्स आहेत हे तुमच्या डे टू डे वापरामध्ये आहेत. हे प्रिपोजिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळं पाठ करायची गरज नाही आहे, पण तुम्हाला बोलताना त्याचे अर्थ कळायला पाहिजे. कुठलं प्रिपोजिशन कुठं वापरायचं ते कळायला पाहिजे. याच्यासाठी बेस्ट वे काय आहे, तुम्ही होमवर्क करायचं आहे. आणि होमवर्कमध्ये काय करायचं आहे, तर हे जे 17 टाईपचे प्रिपोजिशन्स आहेत, या 17 टाईपच्या प्रिपोजिशनचं प्रत्येकी 10 वाक्य बनवायची आहेत आणि ती मला व्हॉट्सअपला सेंड करायची आहेत. होमवर्क करायचा आहे. ओके. मेक 10 सेंटेन्सेस इच ऑफ ऑल टाईप ऑफ प्रिपोजिशन्स. जर काही समजलं नाही तर कॉल करायचा आहे. थँक्यू.